प्रकाशचा फोन. दीपा, दीपा चहा आण ग. शीला, रात्रभर तुम्ही इथेच होतात? म्हणजे रात्रभर मी इथेच झोपलो होतो. हो ना. हे माझे कपडे, ही तुझी लुंगी माझ्या अंगावर. नशेत माझ्या पावित्र्याचं. असं कसं होईल माझ्या हातून? कुठली तरुणी या बाबतीत खोट सांगेल? ते खरंच आहे बडा, पण माझं अभंग पावित्र्य. परमेश्वरा, काय झालं रे माझ्या हातून? मी असंही होते हो. मला मला सुटण्याची तू संधीच दिली नाहीस रे. नशीब काय झालं माझ्या हातून? कुठून आलं पण माझ्या अंगात? एका निष्पाप असहाय्य तरुणीचं कौमार्य मी कुस करून टाकलं. राक्षसा, संभाजी, कोण आहे, कुठं आहे? कुठल्या तोंडानं मी तुला आता आपला भावी पती म्हणू रे? हा तुझा पती काय? आक्रस्ताळेपणा करू नकोस. नेमका याच वेळेला लॅचकी उघडून तू कसा आत आलास रे? आलास रे? अरे अरे, आजपर्यंत कधी तू माझ्या डिश मधलं उष्ट सुद्धा खाल्लं नाही. काढलं नाही. आणि आता लग्नाच्या मंगल वेदीपर्यंत पवित्र मनानं आणि शरीरानं पोचावं म्हणूनच ना रे मी तुला संध्याकाळी 6 नंतर दूर ठेवलं. होय ना? मग याला कसा जवळ केलास? संभाजी, हे बघ, तू तिला मारू नकोस रे. सगळी चूक माझी होती. पहिला हात सोड आणि चल उठ. चल उठ. चल उठ. उठतो ना. चल उठ. आणि जर का पुन्हा इथं दिसलास तर याद राख, तंगड मोडून ठेवेन. मी जातो. ए, ते कुठे घेऊन निघाला? काय कुठे काय? ते ठेव. ते ठेव. मी बरोबर भारत राम मारते मला तुझा प्रबंध महाबळी. मारू नकोस रे प्लीज. हे बघ, तुझ्या रात्रीच्या पापाचा पुरावा. काय आहे त्यात? काय काय तुला लवकरच कळेल. हे माझी काही चूक नाही रे. चूक नव्हती. खरंच सांगते मी. खरंच सांग. प्लीज मला मला मारू नको. मग काय पूजा करू? ए, कपडे घ्यायला आलो होतो. तिचे कपडे काढून ठेव. तिकडे जाऊन काढते रे, इकडे नाही काढला. मी तुला सगळं सांगायच्या आधीच तुला वेळ सुद्धा लागलं. काल भालू भाऊजींनी मला सारं सांगितलं. अरे देवा, या गाढवाला प्रत्येक गोष्टीचा वास आधीच लागतो. थोबाड बंद का नाही ठेवत कोणास ठाऊक. बरोबर आहे दीपू, तरी मला सगळ्या गोष्टी तुला सांगू देत. काल भारतीय स्त्री लग्न होईपर्यंत ज्या गोष्टीला जपते ना, त्या गोष्टीवर काल मी हल्ला केला. 3 वर्षात हक्काच्या बायकोवर सुद्धा कधी हल्ला केला नाहीस रे तू. हो ना. काल रात्री सोटा कंपनीच्या कामासाठी मुंबईला गेला होता तू. मी दीपूला साधी बोळी समजत होतो. हुशार आहे. काय धूर्त डाव टाकलाय तिनं. वा. जाऊन झोप, जागरण झालंय.
सगळंच कळलेलं दिसतंय मला तर. दीपू दीपू मला खूप भूक लागली ग. मला माहित आहे, मला खुश करण्यासाठी तू हे म्हणतोयस. अरे त्यात काय बिघडलं? रोज घरचं खाऊन कंटाळा येतो पुरुषांना. थोडा बदल म्हणून काल तू हॉटेलात खाल्लंस. मला काही सुद्धा वाटलं नाही. अरे छा, स्त्रियांना सिक्स्थ सेन्स असतो म्हणतात, ते काही खोट नाही. यापुढे डब्यात फक्त एकच पोळी, अर्धी वाटी सुकी भाजी. आणि 2 बदाम. नाही नाही बरोबर आहे. बदाम इकडे आम्ही तिकडे. बरोबर आहे तुझं. यापुढे मी तुला खाण्याचा आग्रह करणार नाही. ऑफिसमध्ये डबा खाल्लास का म्हणून फोन सुद्धा करणार नाही. मला माझं मन कठोर केलंच पाहिजे, कठोर केलंच पाहिजे. हॅलो. मिस्टर प्रकाश. होय, मी प्रकाशच बोलतोय. प्रकाश, मी बोलते. मला वाटलंच तुझा फोन येणार म्हणून. खरं म्हणजे मी वाटच बघत होतो. खरंच? दुसरं करणार तरी काय, गाढवपणा झालाय ना हातून. इश, गाढवपणा कसला त्यात? बरं, कामाचं कुठपर्यंत आलंय? काम तर काय करायचंच आहे ग. हे बघ, मला काय करावं तेच सुचत नाहीये. हे पहा, तुम्ही डोक्याला फार त्रास करून घेऊ नका. अगं, आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बघ, प्रत्येक गोष्ट आपल्याला फोनवर नाही बोलता येणार. तू प्रत्यक्षच काय येत नाहीस? सविस्तर बोलू. हा, मी येतेच आहे. बाय बाय. तू म्हणजे भलतीच इन्स्टंट निघालीस. नाही, रिसिव्हर ठेवल्याची ट्रिंग वाजायच्या आधीच हजर का खालूनच फोन केलास? छे, मी डायरेक्ट आली आहे. बोमला. अगं, आता मी तुझ्याशी बोलतोय असं समजून कोणाशी बोललो? कोणास ठाऊक. मला माहितीये मला एक अक्कल नाही, पण त्या सटवीला कळायला नको. तिनं आपलं नाव सांगायला नको. ह्या असल्या जीव घेण्या थट्टेनं एक दिवस मी कंप्लीट गाळातच जाणार आहे. माझ्या हातून काही झालं का? तू गेल्यावर मला त्यांनी मारलं. संभाजीनी. अरे, तुला सुद्धा मारहाण करणार म्हणालाय. अरे बापरे, उद्यापासून मला तालमीतच जावं लागणार आहे. ए काय ग, पण आपलं लग्न मोडलं असं नाही म्हणाला ना तो? भारतीय स्त्री ज्याला आपलं सर्वस्व अर्पण करते, हो हो त्यालाच आपला पती मानते. हो. अगं, पण या भारतीय पतीला आधीच एक भारतीय पत्नी आहे ग. हो हो. पण ज्या भारतीय नारीचं कौमार्य तू कुस्करलास, तिला तुझ्याशी लग्न करण्या वाचून दुसरा मार्ग भारतीय परंपरेत नाही रे. म्हणजे मला दुसरं लग्न करावं लागणार की काय? हो, पण भारतीय दंडविधानानं 7 वर्ष खडी फोडायची तरतूद केली आहे ग. हो, पण कितीतरी थोर भारतीय नवऱ्यांनी कितीतरी थोर भारतीय स्त्रियांशी दुसरं लग्न केलं. त्यांना कुठे शिक्षा झाली? ते बरोबर आहे. पण पण एक मात्र मी तुझ्यासाठी प्राणपणानं करीन रे. काय? अरे, त्या संभाजीला बहुतेक आपला आधीच संशय आला असावा. त्यानं ऑटोमॅटिक कॅमेरा लावून आपल्या दोघांचे फोटो काढले. कसले ते फोटो? मला मला तुझे आणि माझे ते फोटो बघवलेच नाहीत रे. अरे, ते फोटो आणि त्या निगेटिव्ह मिळवायचा मी प्रयत्न करीन. जाऊ दे ग, कशाला त्याच्या नादाला लागतेस? छे छे. अरे, उद्या उद्या त्यांनी तुझे ते फोटो छापले तर तर तुझी सार्वजनिक प्रतिमा ढासळेल. मॉडेल्स तुझ्याकडे काम करणार नाही. तुझा धंदा बंद पडेल. मी ते फोटो मिळवीन. तू आज संध्याकाळी 6 वाजता माझ्या फ्लॅटवर ये. मी निघते. संभाजी 6:30 वाजता येतो.
हो. खरोखर तू माझ्यावर विचार करायची वेळ आणलीस. पण आणि मला हे कळते की तू हे लफडं केलं तर कसं? झालं बाबा, माझ्या हातून झालं. अरे झालं काय? अरे पण त्यामुळे मला दुसरं लग्न करायला लागणार आहे. तुझे मेंढर वळ्या बिळ्या आहेत की नाही रे? कम्प्लीट हिस्ट्री मारली आहे कडक. हं? हे जर वहिनीनं कळलं तर जीव नाही करायची. अरे बापरे, भलतच होईल रे काहीतरी. भलतंच? फारच भलत होणार आहे. हो, मग तुझी काळजी कोण घेणार? हं? तुला नाव माकू कोण घालणार? हो. हे सगळं हाताळायला कोण घालणार? तुझी ती मॉडेल शिला. अरे शिला नाही रे. अरे पण ती लग्नाचा हट्टच धरून बसली आहे. मला वाचव ना भाल्या. भाल्या, यातून वाचवलंस ना तर मी जन्मभर तुझा रूढी राहीन रे. तुम्ही जन्मभर लफडी करत राहा आणि जन्मभर आम्हाला सोडवायला सांगा. असं काय करतो रे? तू संध्याकाळी जाणारच नाही तिच्याकडं? हं? हो का नाही सांग. हो, 6:30च्या आधी, नंतर संभाजी तू येतो. संभाजी गेला तेल लावत. हं? तिला सांग मी तुझ्याशी लग्न करणार. तू? तू? मी नाही, मी कुठला तू? अरे पण आता तूच म्हणालास ना की मी दुसरं लग्न केलं तर दीपा जीव देईल म्हणून. अहो भाऊजी चालताय ना खरेदीला. वहिनी मी हे खाऊ नको काय? एवढं चांगलं खाणं तुम्ही समोर ठेवलं. तसं नाही हो. माझं खाणं संपलं की मीच तुम्हाला हाक मारतो. बरं बरं. भाल्या, हं. पुढं काय? पुढं काय खायचं घे. अरे गाढवा, तू काहीतरी सांगणार होतास ना मला. हा, तिला सांगायचं काय? मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. हं. 6 महिने थांब. हं? 6 महिने कशाला? म्हणजे काय? पहिल्या बायकोपासून घटस्फोट केला 6 महिने लागणार नाही काय? घटस्फोट? असं तिला सांगायचं. हं. बायको वेडी आहे. वेडी असल्यामुळे घटस्फोट लवकर मिळेल ती असं वेडी? तिला सांगायचं. 6 महिन्यानंतर तिच्या डोक्यातून लग्नाचं वेळ कमी होईल. हं. त्यानंतर तिला कसं कटवायचं याचे प्लॅन्स मी बरोबर आखतो. भाल्या, यू आर ग्रेट. शिला, तो आलाय अहो तुम्ही 6:30च्या नंतर येता ना? मी माझ्या घरी केव्हा येईन, हो, ते आहेच म्हणा. पण तू इथं कशाला आलास? मी ना, मला जरा शिलाशी बोलायचं होतं. बाहेर बाहेर. बोलायचं होतं. त्यास हाकलले मी. हं? ती जर पुन्हा इथं कधी दिसली हं. तर तिच्या नरडीचा खोटच खेळणार आहे मी. अगं आई ग. आणि तू जर पुन्हा इथं कधी दिसलास हं. तर तुझा खिमा करून कुत्र्यांना खायला घालेन. चल हट. मला दम देतोय मला. म्हणे पुन्हा थोबाड दाखवशील तर खिमा करून कुत्र्याला खायला घालीन. हे, वाढ बघ म्हण, कुत्रे खाणारच नाही माझा खिमा. हॅलो, प्रकाश बोलतोय. मी बेसहारा झालीये प्रकाश. शिला, हो, अगं कुठे आहेस तू? संभाजीनं मला घराबाहेर काढलंय. शिवाय शिवाय खुनाची धमकी दिलीये. माझ्या जीवाला धोका निर्माण झालाय रे. हे बघ, माझी ती नैतिक जबाबदारी आहे. अरे अरे आता तुझ्याशिवाय मला कुणीही राहिलं नाहीये जगात. मी मी तुझ्याकडे येते. माझं ऐकून तर घे. आता लगेच येते. हॅलो, नाही मी काय अगं हॅलो 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 हॅलो. ठेवला वाटत. अरे आता काय करायचं? पायरी आहे. हा, हळू क्रोकरी फोडाल सगळे. हळू हळू. हा, पायरी आहे काय? असं. पुन्हा पायरी आहे. असं. हा, आता सरळ 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 टेबलावर ठेवा. हा. तुम्हाला दुसरा कोण भेटला हो ना, नाही माझ्याशिवाय? बुरखा नव्हता. प्रकाश कठे गेला कुणाच ठाऊक. कॉफी आणू का तुमच्यासाठी? आणा. काय काय भाल्या, हं? उंदराचं विष घेतलं की मरताना खूप त्रास होतो. अरे उंदरांना त्यांना विचारावं लागेल. नाही रे, मग मी स्वतः मरायचं ठरवलंय विष घेऊन. हा, 2 बायका मागे ठेवून अरे गाढवा, हं? आता शिलाचा फोन आला होता. मग त्यात रडायला काय झालं? अरे नाही, ती स्वतः इकडे येणार आहे आत्ता राहायला. हा, हा. आत्ता इथं राहायला? निधन रे पक्या, कम्प्लेट निधन. माझ्या डोक्याची पवनचक्की झाली पक्या. भाल्या, हा. भाल्या, तू तरी असं बोलू नकोस रे. का? तू हातपाय गाळले तर मी काय करू रे? रडू नकोस. काहीतरी उपाय शोध रे, उपाय. थांब, माझ्या डोक्यात युद्ध पातळीवर योजना तयार होत आहेत. काय इंदोर कॉल?
हा बोला. हा मोठ्याने बोला. कोण कोण मोहन? हा मोहन मोहन. बापरे फार लागलाय. 3 पाय कुणाचे? अहो त्याला 3 पाय कसे असतील? हा 1 हात आणि 2 पाय एकंदर 3 नग. हा लवकर पाठवतो लगेच पाठवतो. हो भाऊजी हा? कुणाचा फोन होता? काय झालं? वहिनी हं? हे वहिनी मोहन आहे ना मोहन. हा हा. त्याला ऍक्सिडेंट झाला वहिनी. अरे देवा. हा त्याचे 1 हात आणि 2 पाय जायबंद झालेत वहिनी. तुम्ही लगेच इंदोरला जा वहिनी. अर्ध्या तासानंतर शिवाजीनगर स्टँडवर बस सुटेल. प्रकाश तुम्हाला स्टँडवर सोडायला येईल वहिनी. आय अंबाबाई मोहन सुखरूप असू दे. कोल्हापूरला येऊन ओटी भरेन ग तुझी. रडू नका वहिनी. रडण्याने काय होणार आहे? हा? त्याला काय झालेलं असेल मी सांगतो ना तुम्हाला. काय पोतं झालेलं धीर आहे? सोडू मी नकोस सांगतो. काय? हे इथं बस, बस, बस. इंदोरचा कॉल नव्हता. हा? मी थाप मारली की इंदोरचा कॉल आहे म्हणून. आता 4 दिवस जाऊ द्याचा वहिनीला इंदोरला. धन्य आहे बाबा तुझी. मग अरे पण तिला तिकडे गेल्यावर कळेल ना. नंतर सांगू रे कोणतरी चेष्टा केली म्हणून. पण तुझी वेळ घालू नकोस. तू त्यांना सोडायला जा लवकर. थँक्यू भाल्या. हे बघ, आता ती शिरा येईल. तू येईपर्यंत मी तिला कसं थोपून नंतर पुढचं पुढं. थँक्यू भाल्या. तू जा रे पळ. तोपर्यंत मी इकडे सामान आवरून ठेवतो. तू थँक्यू भाल्या.